नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. श्रावणातला सगळ्यात पहिला सण असतो तो म्हणजे नागपंचमी. आणि नागपंचमी निमित्त आमच्याकडे कानुले आणि खीर असा प्रकारचा नैवेद्य बनवला जातो. तर त्यासाठी मी कानुले कसे बनवायचे ते तुम्हाला दाखवते. खीरही दाखवली आहे. इथे मी घेतले गव्हाचं पीठ 2 वाट्या. चवीनुसार मीठ घालायचं, थोड्याशा ओवा क्रश करून घालायच्या आणि थोडंसं तेल घालायचं आणि ते छान चोळून घ्यायचं. तेल सर्व पिठाला लागलं पाहिजे अशा पद्धतीने आणि मग छान असं ते मळून घ्यायचं. कणिक जरा कडक मळायची जेणेकरून आपल्याला लाटताना त्याला एकदम पातळ लाटायचं असतं. म्हणून श्रावणात तुमच्याकडे नागपंचमीला कोणता नैवेद्य दिला जातो तेही मला सांगा. आमच्याकडे खीर आणि कानुले अशा पद्धतीने कानुले ह्यासाठी की आमच्याकडे तवा ठेवत नाही किंवा चिरत कापत पण नाहीत, म्हणून तर आमच्याकडे कानुले केले जातात वाफवून. तर अशा पद्धतीने मी ही कणिक मळून घेतली छान अशी. ती रेस्ट करायला ठेवली होती. त्यानंतर मी थोडीशी मग खिरीची तयारी केली. आता इथे आपण कानुले लाटून घेऊया. चपातीपेक्षा थोडा छोटा असा मोठ्या लिंबू एवढा आकाराचा गोळा घ्यायचा आणि पोळपाटाला छान तेल लावून घ्यायचं आणि पूर्ण पोळपाट भरून अगदी बारीक असा लेअर लाटून घ्यायचा. जसं आपण बट्टीसाठी वगैरे लाटतो तसाच किंवा आणखीन त्यापेक्षा बारीक असा एकदम पातळ असा लेअर पूर्ण पोळपाट भरून लाटून घ्यायचा. आणि पोळपाटाला खाली तेल जरा जास्त लावायचं जेणेकरून की आपलं ते कणिक पोळपाटाला चिकटणार नाही. अशा पद्धतीने बघू शकता एकदम बारीक असा लेअर लाटून घेतलेला आहे मी इथे. ओवामुळे एक तर पचन छान होतं आणि त्याला एक छान असा फ्लेवर येतो. चवही छान ओवांमुळे लागते, म्हणून थोड्याशा ओवा घालायच्या. बघू शकता हा लेअर. आता हा लेअर आपण जसं चपाती लाटताना सुरुवातीला आपण पूड घालतो तशा पद्धतीने आतून त्याला आता तेल लावून घ्यायचं आणि मग हाफ फोल्ड करायचं. अशा पद्धतीने पुन्हा तेल लावून घ्यायचं आणि पुन्हा फोल्ड करायचं. अशा पद्धतीने मग आपण आता सगळे कानुले लाटून घ्यायचे आहेत. बघू शकता इथे मी लाटला. दुसराही लाटून दाखवते. काय नाही, सोपं. चपातीपेक्षा छोटा गोळा घ्यायचा आणि पूर्ण पोळपाट भरून असं बारीक पातळ असा लेअर लाटून घ्यायचा आणि मग तो लेअर मस्त तेलाचे पूड घालायचे आणि पूड घालून घडी घालायची. अशा पद्धतीने कानुले बनवतात आमच्याकडे. बघू शकताय मी इथे दुसराही तुम्हाला लाटून दाखवलेला आहे. अशा पद्धतीने घडी घालायची आणि सोबतच मी पाणीही गरम करायला ठेवलेलं होतं. आपल्याला हे वाफून घ्यायचे होते म्हणून. माझ्याकडे वाफायला हे पण आहे इडली पात्र स्टीलचं, ज्याच्यात आपण वापरू शकतो, पण मी ते काय काढलं नाही. मी कढईचा आणि चाळणीचाच वापर केला. तुम्ही इडली पात्रात पण वापरू शकतात, स्टीलचं असतं ते आहे माझ्याकडे, पण मी काढलंच नाही त्याला. तर अशा पद्धतीने आणि मग वरून ताट ठेवून द्यायचं अशा पद्धतीने आणि अगदी 10 मिनटात ते वाफतात, कारण खूप पातळ लाटलेले असतात. तर बाकीचेही मग मी एक बॅच वाफून घेतली, दुसरी बॅच मग लाटून घेतली. आता ही बघू शकता इथे पहिल्या बॅचचे सगळे कानुले वाफले छान असे. 10च मिनटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. ते मी काढून घेतले आणि मग ते काढून दुसरे वाफायला ठेवून दिले. अशा पद्धतीने छान असे पातळ असे कानुले लाटून घ्यायचे. हे वाफून घेतले दुसरी बॅच. आता खीरची रेसिपी हे बघू शकता इथे लेअर कसे छान असे मस्त आलेले आहेत. जसे आपण पूड घातले पूर्ण लेअर अगदी ओपन होतात, बघू शकता. अशा पद्धतीने छान असे पातळ असे लाटून घ्यायचे. आणि खीरची रेसिपी मी याआधीही दाखवलेली आहे. मी अशा पद्धतीने तांदळाची खीर करते. अगदी मुठभर तांदळाची पोटभर खीर असा एक व्हिडिओ मी बनवलेला होता, तोही बघा नक्कीच. किंवा इथे पण मी खीरची रेसिपी दाखवलेलीच आहे थोडक्यात, ती तुम्ही बघू शकता. त्यात काय करायचं, तांदूळ घ्यायचे अगदी मुठभर आणि ते थोडेसे त्याच्यासोबत काजू बदाम असं भाजून घ्यायचं, थोडंसं ब्राऊन होईपर्यंत, जास्त नाही. ते भाजून झालं की मिक्सरला ते वाटून घ्यायचं, तांदूळ आणि ते काजू बदाम. आणि वाटल्यानंतर मग अशा पद्धतीने तुपात टाकून त्याला भाजून घ्यायचं.
एक 5 मिनिटांपर्यंत, जास्त भाजायचं नाही. आणि मग त्यानंतर ह्याच्यात गरम दूध, 1 ग्लास गरम दूध, 1 ग्लास गरम पाणी, अशा पद्धतीने मी त्यात प्रमाण घातलं. आणि गोडाचा पदार्थ कोणताही करताना थोडंसं चिमूटभर मीठ नक्कीच घाला. खीरमध्ये पण घालावं लागतं थोडंसं, आपण घालायचंच. म्हणजे अशा पद्धतीने बघू शकतात. आपल्याला हवं तेवढं आपण पाणी किंवा दूध त्यात ॲड करू शकतो प्रमाणानुसार. याला मस्त अशी एक उकळी काढून घ्यायची. बघू शकता उकळी आली. इथे आता साखर घालून घ्यायची आणि पुन्हा एक 5 मिनिटं त्याला आपण शिजवून घ्यायचे. अगदी 10 मिनिटात आपलं कानोल्याने खीर असं छान असा मेनू रेडी होतो नैवेद्यासाठी खास नागपंचमीच्या. इथे ही दुसरी बॅचही वाफून झालेली होती कानोल्यांची आणि खीरही रेडी झालेली आहे, बघू शकतात. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा, कमेंटही करत राहा. बघू शकताय खीर पण अगदी मस्त खमंग असा मस्त वास सुटलेला होता घरात. अशा पद्धतीने माझे खीर आणि कानोल्यांचा नैवेद्य रेडी झालेला होता. तर तुम्हीही नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.